हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक संडे स्पेशल अतिशय वंडरफुल व्हिडिओ देणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यू कॅन कॉल इट ॲज अ बेस्ट ऑफ श्याम सर. सो लेट्स स्टार्ट. मित्रांनो, शिक्षक भरतीबद्दल मला कंटिन्युअसली कमेंट येतात की काय स्टेटस आहे, काय अपडेट आहे. तर मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन की ते आपण ज्याला काय म्हणतो बिंदू नामावलीचं काम किंवा रोस्टरचे कामं किंवा जे काही प्रशासकीय पातळीवर जी कामं आहेत ती चालूच आहेत. शिक्षण आयुक्तालयाकडून किंवा सचिवालयाकडून कंटिन्युअसली अपडेट मागितले जात आहेत. प्रेस कॉन्फरन्स चालू आहेत आणि काही माझ्या मित्रांच्या मनात हाही संशय येतो की एकंदरीत शिक्षक भरती होणार की नाही. पण मित्रांनो, मी म्हणतो की शिक्षक भरती होणार, नक्की होणार. हां, फक्त आता एक लक्षात घ्या मित्रांनो, 8 वर्षापासून बंद झालेली प्रक्रिया आहे आणि ह्याच्यात काय झालं की बऱ्याच साऱ्या भानगडी आहेत. काही शिक्षण अधिकाऱ्याकडून घडलेल्या काही गोष्टी आहेत त्या इझिली डॅमेज कंट्रोल नाहीत होणार आहे. सो त्याला थोडासा टाइम लागतोय, थोडंसं रेक्टिफिकेशन चालू आहे आणि 6 फेब्रुवारी येतेच. सो 6 फेब्रुवारी पासून मराठा आरक्षणाची सुनावणी पण नियमित होणार आहे. सो तोही विषय मिटून जाईल आणि शिक्षक भरतीला मुहूर्त मिळेल अशी आपण आशा करूया. आणि जेव्हा आपण शिक्षक भरतीचा विचार करतो तेव्हा तुम्हाला तर माहित आहेच की शिक्षकांचे जे खासगी अनुदानित संस्था आहेत त्यांनी इंटरव्ह्यू तर घेणारच आहेत. सो ते इंटरव्ह्यूमध्ये मला खूप साऱ्या लोकांच्या काही डिमांड्स असतात की सर टीचर ॲप्टिट्यूडचे काही प्रश्न असणारे व्हिडिओ नक्की बनवा. तर ते आपण बनवतोय. पण त्यापूर्वी मला एक परवा कमेंट आली, मला वाटतं नीलम जगताप असं त्यांचं नाव आहे, पुण्याहून त्यांनी कमेंट केली होती की सर माझं तुमच्या इंटरव्ह्यू स्किलच्या व्हिडिओमुळं तुमचा खूप मदत झाली मला आणि त्यांचं सिलेक्शन पुणे कोर्टमध्ये क्लर्क यापदी झालं. सो मी त्यांचं अभिनंदन करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यांनी पाठवलेल्या एका कमेंटचा स्क्रीनशॉट ही मी इथे देतो तुम्हाला, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता जिल्हा न्यायालयांच्या ज्या भरती होती त्या लिपिक खूप साऱ्या लोकांनी त्याचा फायदा घेतला आणि आता मी स्वतः शिक्षक आहे आणि माझ्या शिक्षक मित्रांना इंटरव्ह्यूसाठी मदत करणे या हेतूने मी खूप सारे व्हिडिओज बनवतो. सो हा त्यापैकी एक व्हिडिओ. आज मी तुम्हाला एक इंटरव्ह्यू मध्ये जर समजा असा प्रश्न विचारला की टीचर्सच्या क्वालिटीज काय असल्या पाहिजे, टीचरमध्ये कोणते गुण प्रकर्षाने असले पाहिजे. शिक्षक हा तर गुणवान असलाच पाहिजे, नो डाऊट. पण नक्की ज्याला व्हॉट मेक्स टीचर अ टीचर, अ बेस्ट टीचर, द बेस्ट टीचर, याच्याबद्दल आज आपण चर्चा करतो. सो सगळ्यात पहिल्यांदा सर्वप्रथम मला असं वाटतं की नॉलेज. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला तर ह्या 5-6 गोष्टी तुम्ही सांगा, म्हणजे तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये प्रभाव पडून जाईल की अच्छा चला तुम्हाला ऍटलिस्ट खूप काही बेसिक्स माहीत आहेत टीचिंग फील्ड बद्दल. तर सगळ्यात पहिली क्वालिटी जी असणं आवश्यक आहे टीचरची, मी हे बोर्ड पण डिस्प्ले करतोय, नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आता नॉलेज असणं खूप गरजेचं आहे कारण ते नॉलेज पुढे पर्क्युलेट होत असतं. तुम्हाला माहित आहे का, आजकाल आपल्या जगभर एक इंटेलेक्च्युअल क्रायसिस दिसतोय ज्याला आपण बौद्धिक दुष्काळ म्हणतो. इंटेलेक्च्युअल क्रायसिस. जसं पाऊसच नाही पडला तर दुष्काळ निर्माण होतो, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा दुष्काळग्रस्त लोक निर्माण होतात. तसं शिक्षकांमध्ये जर नॉलेज नसेल, जर शिक्षकच ज्ञान नाही देणार तर मुलांमध्ये ड्रायनेस येईल त्या सगळ्या नॉलेजचा. आणि म्हणून शिक्षकामध्ये सगळ्यात महत्वाचे गुण असला पाहिजे, तो ज्ञानी असला पाहिजे, तो नॉलेजेबल असला पाहिजे. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मला माहिती आहे म्हणजे मला नॉलेज आहे, पण नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मध्ये फरक आहे मित्रांनो. नॉलेज इज डिफरंट अँड इन्फॉर्मेशन इज डिफरंट. नॉलेज आणि इन्फॉर्मेशन मधला फरक पाहण्यासाठी माझा एक व्हिडिओ आहे, डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, तो तुम्ही रेफर करा. याच्या पुढचा जो शिक्षकामध्ये गुण असला पाहिजे तो आहे पेशन्स. काय? पेशन्स म्हणजे सहनशीलता. शिक्षक हा सहनशील असला पाहिजे कारण त्याच्या समोर असणारा जो क्राऊड आहे तो इमॅच्युअर आहे, तो अपरिपक्व आहे, त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. सो शिक्षकामध्ये पेशन्स खूप लागतात कारण शिक्षण ही अतिशय स्लो आणि सावकाश बदल होणारी प्रक्रिया आहे.
सो याच्यामध्ये एखादा विषय शिकवला, एखादा पाठ्यक्रम शिकवला, एखादं स्किल शिकवलं की लगेच विद्यार्थ्याला आलं पाहिजे असं नसतं. हळूहळू स्लोली होत जाणारी ही डेव्हलपमेंट आहे. सो शिक्षकांनी सहनशील असलं पाहिजे. कधी कधी विद्यार्थी शिक्षकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतात आणि त्यामध्ये आपल्याला पास व्हायला पाहिजे. सो नॉलेज, पेशन्स. त्यानंतर आहे कम्युनिकेशन स्किल. काय? कम्युनिकेशन स्किल. कधी कधी विद्यार्थी बोलत नाहीत. कधी कधी विद्यार्थी बोलत नाहीत, तेव्हा तुम्हाला त्यांना बोलतं करावं लागतं, योग्य प्रश्न विचारावे लागतात आणि कधी कधी त्यांच्या भावनांवरून, त्यांच्या फेशियल एक्सप्रेशनवरून, त्यांच्या जेस्चरवरूनही तुम्हाला त्या गोष्टी कळाव्या लागतात, समजून याव्या लागतात. म्हणून शिक्षकांमध्ये जो पुढचा एक अत्यावश्यक असणारा गुण आहे तो आहे त्यांचं कम्युनिकेशन स्किल. मग तुम्ही विद्यार्थ्यांशी कसं कम्युनिकेट करता, कसा संवाद साधता, तुमचा संवाद किती सकारात्मक आहे हे पण अतिशय महत्वाचं असतं. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा विद्यार्थ्याशी कम्युनिकेट कराल तेव्हा तुमचं कम्युनिकेशन स्किल सॉलिड असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर कम्युनिकेशन स्किल कसं इम्प्रूव्ह करायचं, आणि हा एक लक्षात घ्या मित्रांनो, मी जे तुम्हाला काही स्किल शिकवतोय ते तुम्हाला नवीन आणि विशेष का वाटतात, कारण हे फॉर्मल एज्युकेशनचा भाग नाही, हा इनफॉर्मल एज्युकेशनचा भाग आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ एज्युकेशन, फॉर्मल एज्युकेशन आणि इनफॉर्मल एज्युकेशन. आता इनफॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय? अनौपचारिक शिक्षण. म्हणजे मार्केटमध्ये भाव कसा करावा, लोकांशी संवाद कसा साधावा, लोकांशी चांगले नातेसंबंध कसे सांभाळावे, हे काय आपल्याला वर्गात बसून शिकवत नाही. सो हे आपण अनुभवातून शिकतो आणि माझ्या अनुभवातून मी जे काही शिकले ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आय होप की तुम्हाला हे कंटेंट आवडत असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. सो कम्युनिकेशन स्किल हा महत्वाचा आहे. आता कम्युनिकेशन स्किल कसं शिकायचं तर तुम्हाला मी इथे एक लिंक देतोय प्लेलिस्टची. तब्बल 8 व्हिडिओज आहेत माझे कम्युनिकेशन स्किलवर. तर प्रत्येक प्रकारच्या कम्युनिकेशन सिनेरिओची मी अतिशय छान पद्धतीने, ऑर्गनाइज्ड पद्धतीने चर्चा केली. सो तेही तुम्ही पहा. त्यानंतर शिक्षकामध्ये असला पाहिजे तो आहे लीडरशिप स्किल. आता तुम्हाला लीडरशिप स्किल म्हणजे काय थोडक्यात सांगतो की नेतृत्व कौशल्य. मराठीमध्ये लीडर याचा आपण सरळ अर्थ नेता, आणि नेता म्हणजे राजकारण असं आपल्याला वाटतं, पण नेतृत्व कौशल्य हे प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे. कारण जो पुढे नेतो त्याला नेता असं म्हणतात. तो नेतृत्व करतो, पुढून नेतृत्व करतो, लीड फ्रॉम द फ्रंट. सो शिक्षक हा एक लीडर असला पाहिजे आणि हे लीडरशिप स्किल मध्ये अनेक गोष्टी आहेत. माझ्या लीडरशिप स्किलची अतिशय छान, मला वाटतं 4 व्हिडिओज आहेत, त्याची मी एक लिंक देतो तुम्हाला आय बटन मध्ये, तीही पहा की लीडर कसा असतो. जो संकटाच्या काळात सर्वात पुढे पळतो तो लीडर असतो. रिपीट, जो संकटाच्या काळात सर्वात पुढे पळतो तो लीडर असतो आणि त्याला यश आलं तर तो सक्सेसफुल लीडर असतो आणि यश नाही आलं तर प्रयत्नवादी लीडर असतो तो. म्हणून मित्रांनो, कुठल्याही अडचणीमध्ये पुढे पळायला विश्वास ठेवा. रन अहेड, रन फ्रंट. इज इट फाईन? सो शिक्षकामध्ये लीडरशिप स्किल असले पाहिजे. हे मी थोडंसं सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतोय, पण ते व्हिडिओ पहा तुम्ही. तुम्हाला लीडरशिप स्किल बद्दल 30-40 मिनिटाचं अतिशय शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्यानंतर शिक्षकामध्ये आणखी एक गुण असला पाहिजे तो हा काइंड आणि सिम्पॅथॅटिक. कारण मित्रांनो, शिक्षक हा विद्यार्थ्यांप्रती सिम्पॅथॅटिक असला पाहिजे आणि काइंड असला पाहिजे, क्रुएल असू नये. आणि शिक्षकाच्या मनात कुठल्याही विद्यार्थ्याबद्दल राग असला नाही पाहिजे. कारण कुठलाही विद्यार्थी हा खराब नसतो, चुकीचा नसतो. परिस्थिती, आवड, निवड, इंटरेस्ट, फॅमिली बॅकग्राऊंड, बऱ्याच गोष्टी असतात ज्या एखाद्या विद्यार्थ्याला एका विशिष्ट प्रकारचा विद्यार्थी बनवतात जो शिक्षकाचा ना आवडता होऊ शकतो. पण शिक्षक हा आईसारखा असला पाहिजे. आईला जशी सगळी मुलं सारखी असतात तशी शिक्षकाला सुद्धा सगळे मुलं सारखी वाटली पाहिजे. आणि जर राग असेल, पनिशमेंटची भावना असेल तर ती तेवढ्या कृतीपुरती असली पाहिजे, तेवढ्या टाइम बिंग असली पाहिजे. एखाद्या शिक्षकाच्या मनात एखाद्या विद्यार्थ्याबद्दल कायमचा राग किंवा सुलायची भावना असली नाही पाहिजे. म्हणून बेनेवलंट असणं, काइंड असणं, सिम्पॅथॅटिक असणं हे फार महत्वाचं आहे. कारण मी सांगतो मित्रांनो, मी 11वी सायन्सला होतो आणि 10वीत मी सगळ्यात हुशार विद्यार्थी होतो, यू बिलीव्ह मी. आणि 11वीत मी सगळ्यात ढ विद्यार्थी होतो कारण मी सायन्सला गेलो होतो. माझं शिक्षण परत सायन्स नंतर मी पुढे आर्ट्सला आलो.
माझे MA BEd आहे. सो मी जेव्हा सायन्सला गेलो तेव्हा मला पहिल्यांदा फील झालं की विद्यार्थ्याला कसं फील होतं. कारण मला हुशार विद्यार्थ्यांच्या काय भावना असतात हे 10वीत माहिती आहे. कारण इंग्रजी, मराठी, हिंदी, विज्ञान, इतिहास, जिओग्राफी सोपे विषय होते, मजा यायची, मी हुशार असायचो. मी जेव्हा मार्क ऐकायला उभं राहायचो तेव्हा सगळा वर्ग माझ्याकडे बघायचं, मला स्वतःचा अभिमान पण वाटायचा त्यावेळेस. पण जेव्हा मी सायन्सला आलो 11वीला आणि मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी हे समजणं गेलं, मला जेव्हा कळालं की अरे हे आपल्यासाठी नाही आहे, तेव्हा मी हे पण अनुभवलं की विद्यार्थ्याची काय भावना असते, मजबुरी असते मित्रांनो त्याची. त्यांना खरंच म्हणून घेणं आवडत नसतं. मी सुद्धा खूप प्रयत्न केला पण मला मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आलं नाही. पण मला एवढं तरी कळालं की विद्यार्थी हा काही खडूस नसतो, क्रुएल नसतो किंवा मुद्दाम करत नसतो. त्याची मजबुरी असते, त्याची त्यात आवड नसते किंवा आणखी अनेक कारणं असतात. फॅमिली बॅकग्राऊंड आहे, टीचिंग एन्व्हायरमेंट आहे, क्लासरूम एन्व्हायरमेंट आहे, अपब्रिंगिंग आहे, इंटेलेक्च्युअल लेवल आहे, इंटरेस्ट आहे. सो कधीही विद्यार्थ्याचा म्हणजे पण म्हणू नये, खरं तर स्लो लर्नर यांचा हॅट्रीड करू नका, हेवा करू नका, तिरस्कार करू नका. एक माणूस म्हणून त्या विद्यार्थ्याचा आदर करा. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं खडखड इंग्लिश वाचता येणार नाही, फटफट मॅथ सोडवता येणार नाही, पण त्याला चित्र चांगली काढता येत असतील, त्याला गाणं चांगलं म्हणता येत असेल, त्याला शेतात चांगलं काम करता येत असेल, काहीतरी त्याच्यामध्ये गुण असतील, तो करेजियस असेल, धाडसी असेल, त्याला क्रिकेट चांगलं खेळत असेल. सो रिस्पेक्ट दॅट ह्युमन. म्हणून काइंड नेचर असणे शिक्षकांचा हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर पुढची क्वालिटी येते टीचर्सची, ती की शिक्षक हा पार्शालिटी करणारा असू नये. त्याने विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव नाही केला पाहिजे कुठल्याच गोष्टीवरून. हुशार विद्यार्थी असो, विद्यार्थी असो, स्लो लर्नर असो, श्रीमंत असो, गरीब असो, एखाद्या पर्टिक्युलर जाती धर्माचा असो, शिक्षकाने एखाद्याला फेवरिझम पण नाही केलं पाहिजे आणि एखाद्याला इग्नोर पण नाही केलं पाहिजे. सो बायस असू नये शिक्षकाने. शिक्षक हा सर्वांना समान धाग्यात पाहणार असावा, एकाच चष्म्यातून त्याने सगळ्या विद्यार्थ्यांना पाहावं. ही एक शिक्षकामध्ये असणारी सगळ्यात महत्वाची क्वालिटी आहे. कारण का की सगळ्याच विद्यार्थ्यांना तुम्ही जेव्हा समान अँगलने बघता तेव्हाच तुम्ही वर्गामध्ये छानपैकी शिकवू शकता. त्यानंतर शिक्षकांमध्ये मस्ट असणारा गुण हा आहे की तो रोल मॉडेल असला पाहिजे. असला पाहिजे रोल मॉडेल. कारण विद्यार्थी जे ऐकतात त्याच्यापेक्षा जे पाहतात त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतात. म्हणून शिक्षकाने इतरांशी बोलताना, इतरांशी वागताना, समाजामध्ये, वर्गामध्ये, कॅम्पसमध्ये स्वतःचं वर्तन हे एक आदर्शवत राहील असंच असलं पाहिजे आणि याच्यासाठी त्यांनी मेहनत सुद्धा केली पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो की शिक्षक हा रोल मॉडेल असला पाहिजे. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर काही कोणी लोक तुमच्यापैकी शिक्षक असाल, पार्ट टाइम, फुल टाइम, प्रायव्हेटवर वगैरे, तर तुमच्या लक्षात येईल बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की मुलं तुमचा आदर करत नाही, इफ स्टुडंट्स आर नॉट गिव्हिंग रिस्पेक्ट टू यू, तर तुम्ही एक लक्षात घ्या की सेल्फ रिस्पेक्ट हा तेव्हाच मेंटेन होतो जेव्हा आपण आपली कामं अतिशय चोखपणे करतो. मी वर्गात वेळेवर जातो, मी माझं काम व्यवस्थित करतो, मी विद्यार्थ्यांना कधी तुम्ही वाचा रे मी जरा आराम करतो असं म्हणत नाही, किंवा मी कधी विद्यार्थ्यांना ठीक आहे आज जरा नको वाटायला शिकवायला तुम्ही खेळायला जा असं म्हणत नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य जर कर्तव्यनिष्ठ पद्धतीने करत असाल, जे एक रोल मॉडेल पण आहे, तर लोक तुम्हाला नॅचरली आदर करायला लागतील, रिस्पेक्ट करायला लागतील. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. टीचर्सच नाही, सगळेच लोक. इव्हन मी माझ्या घरात जेव्हा माझं काम करत नाही तेव्हा लोक माझा आदर करत नाहीत, किंवा मी माझ्या कॉलेजमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये माझं ठरलेलं काम वेळेवर करत नाही आणि त्याची फ्रिक्वेन्सी वाढते, तेव्हा लोक माझा आदर करणं कमी करून मला रागवायला लागतात, ओरडायला लागतात. सो आपलं जर रोल मॉडेल म्हणून आपण जर चांगले व्यक्ती असू तर निश्चितपणे लोक आपले आदर करतील. कारण रिस्पेक्ट हा मागून मिळत नाही मित्रांनो, तो मिळवावा लागतो. आणि तो कर्तव्यनिष्ठेतून मिळतो, रेग्युलॅरिटीतून मिळतो, पंक्च्युअलिटीतून मिळतो, चांगल्या बिहेवियर मधून मिळतो. सो शिक्षकाने एक रोल मॉडेल म्हणून स्वतःला पुढे ठेवलं पाहिजे. चला मी रॅपअप करतो. हा व्हिडिओ संपवायच्या आधी नॉलेज असलं पाहिजे, पेशन्स असली पाहिजे, मॅच्युरिटी असली पाहिजे, कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे, लिडरशिप्स क्वालिटीज असल्या पाहिजे. तो पार्शालिटी करणारा नको आहे, त्याने सगळ्याला इक्वल ट्रीट केलं पाहिजे. त्यानंतर
ह्या ज्या म्हणजे काही महत्त्वपूर्ण क्वालिटीज आहेत त्या शिक्षकामध्ये असाव्या. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला इंटरव्ह्यूमध्ये की शिक्षकामध्ये कोणते गुण असावे, कोणत्या शिक्षकाला तुम्ही आदर्श शिक्षक म्हणाल, तर तुम्ही या काही क्वालिटीज आहेत त्या सांगू शकता. आणि आणखी आहे नाही तेवढ्या सगळ्या गुड क्वालिटीज आहेत त्या तुम्ही यात ॲड करू शकता. मी फक्त काही डेमो खातर दिले आणि मी ज्या क्वालिटीज आज बोललो त्या क्वालिटीजवर ऑलरेडी माझे व्हिडिओ आहेत. सो ही प्लेलिस्ट देतो मी आय बटनवरून, त्याला नक्की रेफर करा मित्रांनो. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. नमस्कार. एन्जॉय द संडे. बाय.